भव्य दिव्य असं आयोजन JDM ट्रॉफी आजच या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलीच रात्र आपण पाहतो. यापूर्वी अगोदरच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले होते ते जन्म नावडे संघानं आणि ते सुद्धा बराच वेळ वाट पाहतात की आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना त्यांच्या समवेत कोणता संघ खेळणार आहे. ढीग लागला असता नरेश पाटील तर तेवढे त्यांची ओळख होती संपूर्णपणे या परिसरामध्ये तालुक्यामध्ये. नरेश पाटील म्हटला की अगदी बरेच गोलंदाज अक्षरशः अगदी भंबेरी उडायची, गोलंदाजांची घाबरून जायचे जेव्हा नरेश पाटील ओपनिंग करायचे आणि अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवायच्या. तो काळ एक सुवर्ण काळ. परंतु आजही क्लीन बोल्ड भन्नाट वेगानं टाकलेला यॉर्कर यावेळेस मात्र सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय आणि पहिलाच बॉलवर मोठा दणका बसलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने अजय भंडारीला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. इकडे मात्र मोठा अडथळा दूर काढलाय आणि मयूर वाघमारे यासाठीच ओळखला जातो. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिलाच बॉलवर क्लीन बोल्ड अजयला पाठवलंय. 0चा चष्मा घालून अजय भंडारी परतलाय. धनंजय हिलालच्या साथीला आता मात्र सत्यवान ढोपरी विनॅट नंबर 3. यावेळेस मात्र थोडासा वेळ चिकी शॉट खेळण्याचा प्रयत्न अडकलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. आणखीन एक धक्का क्रमांक 2. पाठोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता. सत्यवान ढोपरी सुद्धा 0 बरबाद. परतलाय. आणखीन एक फुलर लेंथ होता परंतु चांगला उचलला होता मित्रमंडळी सत्यवान ढोपरीनं, परंतु टाइम झाला नाहीये. अन्यथा जर हा चेंडू मिस झाला असता तर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड बाद व्हावं लागलं असतं. आणि मयूर वाघमारेच्या समोर अशा पद्धतीनं थोडासा अनऑर्थोडॉक्स थोडासा धाडसी निर्णय सत्यवाननं घेतला होता परंतु त्याच्यामध्ये अपयश आलेलं नाहीये. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रमोट करण्यात आला. इकडे मात्र विनॅट नंबर 4 अनिल ढोपरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 4थ्या क्रमांकावर. कारण इकडे मयूर वाघमारेची गोलंदाजी फेस करायची आणि सोपंही नाहीये याची जाणीव सुद्धा आहे. त्यामुळे चांगल्या फलंदाजांना थोडंसं मागे ठेवलंय इकडे स्वतः. परंतु बऱ्याच वेळेला अनिल ढोपरी सुद्धा आक्रमक खेळ करताना पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक नाव मयूर वाघमारे. हॅट्रिक बॉल इकडे मात्र सादर करेल ओव्हर द विकेटनं. फुल टॉस होता. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळाली ऑन द बॅक. धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना उसाटणे संघाचा अनिल ढोपरी यांच्या बॅटमधून निघणारी पहिली धाव. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं मयूर वाघमारेला 2 फलंदाज बाद केले होते श्रीदत्त भाताड संघाच्या विरोधामध्ये. इकडे सुद्धा आपण तेच पाहिलं. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता त्याने अर्जित केल्यात. यंदाच्या वर्षी 2 4 व्हीलर ज्या खेळाडूला मिळाल्यात तोच मयूर वाघमारे. आणखीन एक फुल लाईन होता
स्लीपचा फिल्डर इकडे मात्र बीट झाला आणि बॉल निघालाय. लेग बाईचा इशारा. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. 4 डॉट बॉल. मयूर वाघमारे सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये दहशत निर्माण केले, घाबरवलंय उसाटणे संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. क्लीन बोल्ड. दांडी गोल त्रिफळा उडवलाय. तिसरा धक्का दिला या ओव्हरमध्ये. धनंजय हिलाल सुद्धा शून्यावर बाद. तीनही फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 3 टॉप ऑर्डर बॅटर तंबूमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर उसाटणे संघ 3 गडी बाद 5. तीनही प्रमुख फलंदाजांना बाद केलंय. पहिल्यांदा पाहिलं अजय भंडारीला क्लीन बोल्ड केलं होतं. त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं सत्यपान ढोबरी परतला होता आणि आता मात्र धनंजय लाल आणखीन एक स्ट्रॉंग विकेट मिळवली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं मित्रमंडळ बॅकफूटवर ढकललंय. लढावं लागेल या मॅचमध्ये. दुसरं षटक घेऊन सागर पाटील सज्ज होतोय. सागरने सुद्धा फार चांगली बॉलिंग केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता त्याला पहिला मॅच मध्ये भाताड संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आलेत. जितेश मडवी एका बाजूला, अनिल दादा डोबरी आहेत. सागर पाटील दुसऱ्या षटकाला. थोडं स्पीडअप करा टीम देवत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज मयूर. 5 धावा पहिल्या षटकामध्ये. मध्ये आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक बाउंड्री मिळाली होती. एकच धाव मिळाली होती फक्त बॅटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज सागर पाटील. यावेळेस थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं, कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये, परंतु 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू पुढे जात असताना 6 वर 6 ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडंसं चिंताग्रस्त वातावरण आहे उसाटणे संघाच्या स्क्वॉड मध्ये, कारण सुरुवात खराब झाली. परंतु उसाटणे संघ याही परिस्थितीमधून बाउन्स बॅक करू शकतो आणि ते सामर्थ्य जरूर आहे. अनिकेत अजूनही येणं बाकी आहे. थोडंसं उशिरानं तो जरूर येईल. यावेळेचा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटला. स्क्वेअर लेग कडे निघालाय, परंतु 1 रन मिळेल. सिंगल रन. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा आणखीन 1 रन मिळेल. 2 धावा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. टीमच्या टोटलमध्ये सध्याच्या घडीला या धावा फार महत्वाच्या आहेत. एक्स्ट्राजच जास्त आल्यात आतापर्यंत. 6 धावा एक्स्ट्राज मध्ये आल्यात आणि या धावफलकावर 8 धावा आहेत. त्यामुळे हा एक कंट्रोल करावा लागेल तो कस्तुरी 11 टायगर देवद या टीमला. सागर पाटील क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केले जातात. मयूर वाघमारे आतमध्ये आहेत. त्याचमुळे हा बदलाव नेहमीच पाहायला मिळतो, वारंवार पाहायला मिळतो अनेक स्पर्धांमध्ये. फुल टॉस आहे. हलक्या हाताने यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्लाइस करून बॉल पॉइंट कडे निघालाय. एकच धाव. इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ऐकायला मिळतील प्रत्येक चेंडू मागे मयूर वाघमारेच्या. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये. बदलाव धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 3 फलंदाज गमावलेत, परंतु हळूहळू थोडंसं पूर्व पदावर येण्याचा प्रयत्न मात्र उसाटणे संघाचे फलंदाज सध्याच्या घडीला करतायत. सागर पाटीलचा हा फुल लेंथ होता. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर होता. निघून गेला सरळ विकेट कीपर कडे. पहा वाईड यॉर्क होता, परफेक्ट पडला. त्यामुळे चान्सेस नव्हती जितेशकडे. एक चांगला चेंडू फिनिश करत असताना सागर पाटील. त्यामुळे मयूर वाघमारेच्या साथीला आणखीन एक खरं तर सागर पाटीलला सुद्धा तयार केलंय या संघामध्ये.
इकडे पाहूया. यस, साऊंड इथपर्यंत ऐकायला आला होता. पाठची कडा घेतली आणि यष्टीरक्षकांना मात्र एक चांगला झेल टिपलाय. लो कॅच होती आणि चौथा धक्का बसलाय. जितेश मडवी सुद्धा मैदानाबाहेर. समाधान टिपलाय. 4 फलंदाज बाद झालेत आणि 4ही फलंदाज आय थिंक शून्यावर बाद झालेत. 4ही फलंदाजांना खातं उघडू दिलं नाही आतापर्यंत. हा स्कोर कार्ड. ओजे भंडारी, धनंजय लाल, सत्यवान ढोपरी आणि नुकताच बाद झालेला जितेश मडवी. चांगला लाईन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अनिकेत ढोपरे आलेत आणि पिता पुत्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. बाप लेक मैदानामध्ये. इकडे मात्र उसाटणेचा फसलेला डाव. सोडवणार कसं गणित हे मात्र पाहावं लागेल. परंतु अनिकेत ढोपरे खेळावं लागेल या मॅच मध्ये. ओ इकडे मात्र पहा थोडासा बचावात्मक खेळतात फलंदाज. थोडस घबराट निर्माण केले या गोलंदाजीनं. वेगळी दहशत निर्माण केले देबतच्या दोनही गोलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहा इकडे मात्र पोझिशन समोर पाहूया. अनिकेतची थोडासा बचावात्मक खेळण्यासाठी गेला. चेंडू सुद्धा वेगानं आला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहा चेंडूचा वेग किती होता. बरदा वेगानं जाऊन सरळ पायावर आदळला होता. 2 षटकानंतर 4 गडी बाद 9 अशी धावसंख्या. त्याचमुळे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मयूरनं आणि तो निर्णय मात्र सार्थकी ठरवलाय. तो मयूर आणि त्याचप्रमाणे या सागर पाटील या गोलंदाजांनी. बऱ्याच वेळेला टॉस जिंकल्यानंतर उसाटणे संघ बॅटिंगच करत असतो आणि त्यांना हवं ते मिळालं होतं बॅटिंग. पण सध्याच्या घडीला थोडंसं चाच पडतोय. अजूनही बाउन्स बॅक केला जाऊ शकतो या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. निदान 20 धावा जर आल्या या 2 ओव्हर्समध्ये तर उसाटणे संघाची बॉलिंग स्ट्रेंथ आहे, स्ट्रॉंग आहे बॉलिंग लाईनअप. त्यामुळं 28-30 धावा सुद्धा डिफेंड करण्याची ताकद मात्र उसाटणे संघामध्ये आहे आणि त्यासाठी येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये लढावं लागेल. आणि सध्याच्या घडीला एका बाजूला अनिकेत अनिल ढोपरी आणि दुसऱ्या बाजूला अनिल ढोपरी. पिता पुत्र आहेत. त्यांना मात्र थोडंसं संकटामधून मार्ग काढायचा आहे आपल्या संघाला. सध्या उसाटणे संघाच्या कामगिरीची नौका हेलकावे खाते आणि त्याला मात्र त्या नौकेला बाहेर काढण्याचं कार्य करावं लागेल या दोन्ही बॅटर्सना. गोलंदाज ऋतिक वाघमारे. राऊंड स्टम्प्सनं लेट कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट इज ऑलमोस्ट डेंजरस. नाहक गडी गमावलाय. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का बसलाय. पाहूया अनिल ढोपरी फक्त इकडे जंटल टच देण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यांना अनिकेतला आणायचं होतं परंतु चांगला थ्रो त्या ठिकाणून मोहन फडकेचा आणि थेट यष्टांवर. आणि जी विकेटची गरज होती सगळ्यात महत्वाची विकेट सुद्धा गमावले आणि आता मात्र प्रचंड दबावाखाली संघ निम्मा संघ गारज झालाय. 5वा धक्का 9 या धावसंख्येवर. ज्या धाबा आल्यात ना बॅटच्या स्वरूपामध्ये 3 त्या सगळ्या अनिल ढोपरी यांनी काढल्यात. बाकी 6 धावा ज्या होत्या त्या एक्स्ट्राज होत्या. 9 धावा धावफलकावर आहेत. अमर हिलाल नवीन बॅटर. आता मात्र तळाच्या फलंदाजांना मात्र बॅटिंग करावी लागेल. काय बॉलिंग झाले या मॅच मध्ये कस्तुरी 11 टीम कडून. ऋतिक वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे.
अनिल ढोपरे आणि अमर हिलाल तेवढा फलंदाजीचा कणाच मित्र म्हणेन मोडून काढलाय. पहिल्यांदा मयूर आणि त्यानंतर सागरनं माठ अगोदर फिरवली गेली. अंदाजच आला नाही या चेंडूचा. गती पहा कमी जास्त प्रमाणामध्ये करतोय ऋतिक आणि त्याच मग इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल येत असताना अमर हिलाल ऋतिक वाघमारे. त्यामुळे सध्याच्या घडीला पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतो देवत. बराच वेळेला मयूर व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जातो, परंतु जेव्हा जेव्हा मयूर ग्रामीण क्रिकेट खेळतो आपल्या संघासाठी तेव्हा नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये खरं तर चमकदार कामगिरी करतो हा संघ. इकडे पाहूया निघाला यष्टीरक्षकाच्या बाजूला लॉंग स्टॉप. मच नीडेड गरज होती. ऋतिकवर चौकार आलाय इनसाइड एज लागल्यानंतर. अमर हिलाल यष्टीरक्षक तयार नव्हते. नंबर 4 धाबा मिळाल्या. 13 वर स्कोर. लढावं लागेल 28-30 पर्यंत पोहोचावं लागेल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज देवट टीम. थोडासा चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र बीट केले पुन्हा एकदा. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 13 वर 5 आहे. धाबांसाठी संघर्ष करावा लागला या मॅच मध्ये. सूर्य रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. अचूक टप्पावर मात्र केलेली गोलंदाजी प्रभावी मारा पाहायला मिळाला. टॉप ऑर्डर 5ही फलंदाज शून्यावर बाद केलेत आणि हेच मित्र म्हणून मोठं यश होतं. इकडे फुल लाईन होता. यष्टीरक्षकानं सोडून दिला, स्लीपनं सोडून दिला होता, परंतु फाईन लेग फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. चांगला स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. धाबा मिळतील जरूर या 2 आणि तासमध्ये धावसंख्या पुढे जाईल ती 15 वर. चौकार जाऊ शकला असता परंतु बराच धावला त्या ठिकाणी फाईन लेगचा फिल्डर. 15 ऑन बोर्ड. परंतु आतापर्यंत या 15 मधल्या 8 धावा आपण पाहिल्या तर एक्स्ट्राज मध्ये आल्यात. बाउंड्री जी मिळाली तीही इनसाइड एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या बाजूनं 40 कट होती. त्यामुळं फार मोठा संघर्ष करावा लागलाय मोठ्या संघाला या मॅच मध्ये. देवत संघाच्या गोलंदाजांनी थोडस भंबेरी उडवल्या आज फलंदाजांची. स्विचिटचा प्रयत्न होता. अनिल दादा ढोबरी यांचा प्रयत्न मात्र फसला होता. सरळ चेंडू जाऊन पायावर आदळला. इकडे 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड नाव. स्पीडअप करत राहा देवत टीम. तिसरं षटक सुरू आहे. चला मयूर थोडं स्पीडअप करा. यंदाच्या वर्षी आपण पाहिल्यानंतर पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर ठरला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पिसारवेच्या मैदानावर मयूरला कार मिळाली. असं वाटत होतं पिरकोनची सुद्धा कदाचित खेचून आणतील आणि इकडे मात्र रनआउट होईल फलंदाज. आणखीन एक धक्का बसलाय. अशा पद्धतीने तो बास झाला. फॉलो थ्रू मधला स्ट्रोक होता. त्यानंतर मात्र समोर गेला लॉंग ऑनला. शुभम त्या ठिकाणी होते. चांगला थ्रो तिथून आला आणि या रनआउटच्या स्वरूपामध्ये 6वा फलंदाज गमावलाय सूर्य रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमनं. परंतु डेफिनेटली पहिल्यांदा सुपर ओव्हर जेव्हा जिंकली होती ना संदेश ती पिरकोनची, तेव्हा ते सुद्धा रील्स बरेचसे व्हायरल झाले होते आणि मयूर वाघमारे म्हटला की सध्याच्या घडीला आघाडीचा स्टार खेळाडू आहे. मोठा फॉलोअर सुद्धा आहे त्याचा इन्स्टावर आणि सगळ्यांना असं वाटलं होतं कारण ज्या ठिकाणी मालिकावीर कार असते त्या ठिकाणी मयूरचा संघ असला की ती कार ठरलेली. एक थोडंसं समीकरण सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचमुळे सगळ्यांना असं वाटलं होतं मयूर वाघमारे यंदाच्या वर्षी तिसरीही कार खेचून आणणार का, परंतु तसं घडलं नाही. पहिल्यांदाच खरं तर कोवटण्याचा खेळाडू, ग्रामीणचा खेळाडू ज्याला मात्र ती कार मिळाली. सतरावर 6. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही बदलाव आहेत देवतचे.
काही संघ आहेत ज्याच्यामध्ये वेळ घेतला जातो. समोर समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मयूर वाघमारे त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑनला सिंगल मिळेल, एक धाव. या ओव्हरमध्ये निदान 12-13 धावांसाठी सुद्धा प्रयत्न जर केला ना तर उसाटणे संघ चांगलीच फाईट देईल या मॅचमध्ये आणि ती ताकद आहे त्यांच्याकडे. पण त्यासाठी लढावं लागेल तळाच्या फलंदाजांना. अनिल ढोबरी, उज्ज्वल ढोबरी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. बऱ्याच वेळेला अनिलदादा ढोबरी सुद्धा मोठे स्ट्रोक्स खेळतात आणि त्या स्ट्रोकची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 18 ओव्हरचा अशी धावसंख्या. थोडासा डाव फसलाय उसाटण्यासाठी, परंतु तरी सुद्धा पाहूया क्रिकेट आहे. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस बाबाटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला. बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता शुभम पाटील कडून. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला टिप्स ऐकायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. फुटवर्कचा अभाव जाणवतोय, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात येतोय. डॉट बॉल. तीन चेंडू शिल्लक आहेत. चांगलाच बॉल होता, खुला टाकला होता, परंतु फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक चांगला मूव होता, लेग बायचा इशारा पंचांचा, त्यामुळे एकच धाव मिळाली. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. याच बघाशा सुपर ओव्हर बद्दल आपण चर्चा करत होतो. टाकीगाव आणि तेवचा तो सामना सुपर ओव्हर मध्ये षटकार खेचत आणि अग्रेसिव्ह भूमिका होती. आणि त्याचमुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिल्यानंतर असंच वाटलं होतं मयूर वाघमारे रेसमध्ये लागेल. इकडे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी जरूर आहे. स्वतः गोलंदाज सांगतो इट्स माय कॉल आणि शुभम मात्र टिपतोय जेल. फलंदाज होईल बाद. 7वा धक्का. 19 या धावसंख्येवर उज्ज्वल ढोबरी मैदानाच्या बाहेर. अनेक फलंदाज खरं तर शून्यावर आज बाद झालेत. 5-0 फलंदाज बाद झालेत. एक फलंदाज 1 या धावसंख्येवर बाद झाला आणि त्याचमुळे ही थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागते इकडे उसाटणे संघाची. 19 वर 7. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय. ड्राईव्ह स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. एका हातामध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न. थोडस स्टार्टअप उशिरानं घेतलं होतं. इकडे मात्र रन आउट. अनिल दादा ढोबरी पोहोचू शकलेले नाहीयेत. 1 वर विकेट डाऊन. 8वा धक्का. धावसंख्येची टोटल आपण पाहूया. इकडे मात्र पहिलं सत्र संपलंय आणि धावफलकावर 8 गडी बाद, 20 धावा. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. त्यामुळे देवस संघ 21 धावांची गरज असेल फक्त सामना जिंकण्यासाठी आणि समोर तिसऱ्या फेरीमध्ये नावडे संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. पाहूया 24 बॉल आणि 21 धावा किती सहजतेनं मात्र हे लक्ष्य पूर्णत्वास कस्तुरी 11 टायगर देवस संघ पुढे नेणार की लो स्कोर मॅचेस मात्र डिफेंड करण्यासाठी ओळखला जातो उसाटणे संघ. या धावांमध्ये सुद्धा चांगलाच संघर्ष पाहायला मिळणार का? ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज मंगेश पाटील यांचा. हॅलो. याच दरम्यान आपण आता अंतिम सत्रामध्ये चाललो. मात्र 7 तारखेपासून परीक्षा चालू होणार आहे आणि रिद्धमभाई तरी देखील मॅचचा इथं आनंद घेत आहेत. उद्या सकाळी 8 वाजता स्कूल आहे आणि स्कूलला हजर राहावंच लागेल. परीक्षा जवळ आले त्यामुळं ओरल चालू झाले आहेत. रिद्धमभाईंना उद्या सकाळी स्कूलला जावं लागणार आहे. तरी देखील शेवटचा सामना बघून मगच घरी जायचं असा निश्चय करून
24 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं देवत संघाकडून. दीपक सरांनी सांगितलं की लो स्कोरिंगचे सामने डिपेंड करण्यामध्ये हातखंड आहे तो उचटणे संघाचा. पाहूया काय होईल या सामन्यामध्ये. अच्छा रजनीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, एक आलोचक आपल्याला इथे पाहायला मिळाले. शिरवली इथून आलेले मंगेशजी पाटील यांचा आवाज उत्तरार्धासाठी आपण ऐकणार आहोत. सलामीवीरांची जोडी मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ यांनी 20 धावा धावफलकावर लावल्या. 5 फलंदाज सलामी आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले आणि त्यामुळं संघाची धावसंख्या बनू शकली नाही. मात्र कौतुक करावं लागेल ते पळसपे संघ देवत संघाचं. अप्रतिम गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली संघाकडून. 21 धावांचं आव्हान घेऊन सलामीवीरांची जोडी मैदानात. ओव्हर टू मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच परशुराम पाटील सर, थँक्यू सो मच दीपक पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला लगेच क्षेत्रक्षेत्र सजून घ्या. विनंती करीन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे टीमला अवघ्या 21 धाब्यांचं लक्ष पार करायचा. सेकंड 17 बॅटिंग करत असताना खरं तर कस्तुरी 11 टायगर देवट टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सागर पाटील आणि मयूर वाघमारे ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 21 धाबा लक्ष मोठं नाही आहे, मात्र सेकंड 17 कशा रीतीनं गोलंदाजी साकारेल तो मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे टीम. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय भंडारी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. समोर सागर पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती मयूर वाघमारे. 24 बॉल 21 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सध्या हा लक्ष घेऊन उतरलाय तो मात्र देवत संघ. मॅचला सुरुवात होत्या. पहिलाच बॉल गोलंदाज अजय भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. 24 मध्ये 21 धाबा जर वाचवायच्या असतील तर 4 गोलंदाजांना 4 चांद लावावे लागतील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे टीमसाठी. एस पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज अजय भंडारी. पहिला बॉल फुलटास दिशा दिली, चांगला फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉलवरती धमाका. फलंदाज सागर पाटीलच्या पाठमधून हा ब्रँडेड षटकार. वरती अगदी स्वागत केलं गोलंदाज अजय भंडारीचं. 6 धाब्यानं वैयक्तिकनं संघाचा अकाउंट हे ओपन केलं फलंदाज सागर पाटीलनं. 21 धाब्यांचा लक्ष घेऊन पहिल्याच बॉलवरती सुरुवात भरपूर चांगली बॅटिंग करत असताना सध्या कस्तुरी 11 टायगर देवट टीमला. अगदी पहिला बॉल तुम्ही पुलटास पहिला ज्या बॉलवरती अगदी प्रहार केला फलंदाज सागर पाटीलला. सेकंड बॉल आहे गोलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी. समोर पुन्हा एकदा फलंदाज सागर पाटील. जड मध्ये बॉल बॅकअप देण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचांना दंडित घोषित केलं. इट इज वाईट. अवांतर धाव संघ 7 या आकड्यावरती. 21 धाबा वाचवायच्या त्याच्यामुळं या अवांतर धाबा खरं तर भरपूर काही कर्दनकार राहतील गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमसाठी.
फिल्डिंगची रचना थोडीशी चेंज केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी समोर सागर. फुलटॉस बॉल दिशा दिली, चांगला फटका हा देखील तुम्हाला पाहायला मिळतं. चौकार येतं फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधून. संगीत प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत आपण डीजे श्रीच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. चौकाराला 4 धाब्यानं संघ 11 या आकड्यावरती. 11 धाबा धाव पुस्तकावरती 21 धाब्याचं लक्ष. अजूनही 10 धाब्यांची गरज. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सध्या देवट टीमला. अजय भंडारीवरती प्रहार केलाय. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सागर पाटीलचं तुम्हाला पाहायला मिळतं. पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस, लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा की वाईट पावला. अतिरिक्त 2 धाबा 1 षटकार 1 चौका. संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 बॉलमध्ये 12 खर्च केला. खरं तर 24 मध्ये 21 धाबा वाचवायच्या होत्या. अगदी आव्हान हे सोपं झालंय. बॅटिंग करत असताना देवट टीमसाठी सागर पाटील आक्रमण करतो मॅचमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर सर्कल षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न मॅचमध्ये सध्या सागर पाटील करतो. यस, हा बॉल डॉट पाहिलं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 12 या आकड्यावरती. झडमध्ये बॉल होता. हलक्यातनं फुश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगले क्रिकेट. 1 षटकार 1 चौका. त्याच्यानंतर अभ्यंतर 2 धाबा आणि त्याच्यानंतर सिंगल. संयम बाळगला मॅचमध्ये सागर पाटीलनं. एकेरी दाब्यानं संघ 13 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंडवरती मयूर वाघमारे. हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. मॅच कशा रीतीनं फिनिश करेल, प्रहार करेल की सिंगल डबलनं मॅचला फिनिश करेल हे पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. लाऊड अपेस झाली आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर. संघ 13 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक असेल गोलंदाज अजय भंडारीचा. शेवटचा अंतिम बॉल. समोर मयूर वाघमारे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. हो, अंतिम बॉल विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना कस्तुरी 11 टायगर देवट टीमला फलंदाज मयूर वाघमारे अंतिम बॉलवरती शिकार केली गोलंदाज अजय भंडारीनं. आणि जिथे पहिला धक्का देवट टीमला फलंदाज बाद. समोर फलंदाज पाहिलं तर सागर पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जितेश मडवी. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता आणि इथे मात्र पहिला बॉल निर्धाव फेकलाय. 1 बाउन्स. गोलंदाजाला अलर्ट देखील केलाय. थोडीशी मॅच एकतर्फी पाहायला मिळते. यस,
चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका. चला विनंती असेल, आयोजकाची सूचना आहे. मयूर, खेळाडू कक्षामध्ये आपण आवाज देऊ नका. जर रिव्ह्यूची गरज असेल तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ते घेतील, मात्र खेळाडू कक्षामधनं कोणी आवाज देऊ नका. अलक्यातनं पुश केला, बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली आणि ते सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. जितेश मडवी याचा वापर मॅचमध्ये सध्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहाने टीमने केलाय. समीकरण पाहिलं तर बॉल आता शिल्लक आहेत ते मात्र 16 आणि 16 मध्ये अवघ्या 8 धावांची गरज. सिंगल डबलला देखील सामना जिंकू शकता, मात्र कशा रीतीनं फलंदाजी, कशा रीतीनं मॅचला फिनिश करेल सागर पाटील. एक विस्फोटक खेळाडू, एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. सागर पाटील आज ओपनर, हा फलंदाज एक अष्टपैलू म्हणून ज्याची ख्याती आहे, तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती सागर पाटील. प्रहार केला, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ 14 या आकड्यावरती. चौदा धावा धाव पुस्तकावरती आहेत. अजूनही मॅच मध्ये 7 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज समाधान वास्कर, माफ करा, समाधान वाघमारे हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही गरज ती मात्र 7 धावांची. गोलंदाज तयार जितेश. प्रहार करण्याचा प्रयत्न, हा देखील चांगल्या लेंथ लाईन वरती बॉल डिलिव्हर केला. हा देखील डॉट चेंडू. पाय या षटकामध्ये थोडस बॅकअप, थोडस शिरकाव करतोय, तो मात्र मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहाने टीम. अजूनही 7 धावांची गरज आहे, मात्र मॅच सोडायला तयार नाही आहे उत्साहाने टीम. शेवटपर्यंत आम्ही लढू आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या जितेश मडवीने दाखवलंय. 4 बॉलमध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतोय. क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना चेंडू चाललाय बॉन्डलाईनच्या लगत. चेंडूची अडवणी होती आणि तोपर्यंत या बॉलवरती पाहिला तर 3 धावा कंप्लीट केला. जबरदस्त रनिंग द बिटवीन. 3 धावेनं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. अजूनही मॅच मध्ये 4 धावांची गरज. एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करून देईल, तो मात्र कस्तुरी 11 टायगर देवट टीमसाठी. सागर पाटील ज्या फलंदाजच्या पाठमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला, तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. मात्र मॅचला कशा रीतीनं फिनिश करेन याच्याकडे सर्वांचे लक्ष आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जितेश. अलक्यातनं पुश केला, ऑफ साईडला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं पम्बलिंग, लेझी क्रिकेट, प्रेशर, दबावा, तो मात्र उत्साहाने संघावरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 3 धावा कंप्लीट. काय रनअप आहे, चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजा. अंतिम बॉलवरती 3 धावा. आता येणारे 12 बॉल आणि अवघ्या 1च धावेची गरज. एक धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समज सागर पाटीलला सलामीरचा फलंदाज. आज चांगलं क्रिकेट आपण त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये नक्कीच पाहिलंय. पुलटास बॉल, सामना फिनिश केला आणि इथे मात्र हा सामना जिंकला. अभिनंदन टीम टायगर 11 देवत. चला लगेच विनंती करेन देवत टीमचा संघनायकांना, नावडे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी व्यासपीठावरती. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच. एका साईडला कस्तुरी 11 टायगर देवतांना त्याला फाईट करेल जय हनुमान नावडे. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो
सागर पाडी ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमान द स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द ट्रॉफी. चला दोन्ही टीम आपण हस्तांदोलन देखील करा. शिस्त पद्धत डिसिप्लिन खूप महत्वाचा ना. शिस्त पद्धती स्पर्धा पाहता आज स्पर्धेची पहिली रात्र आणि अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला देवळ संघ आणि त्या संघासमोर फाईट करेल जय हनुमान नावडे. चला लगेच विनंती करेन देवळ टीम आपला संगनायक आपण टॉस साठी व्यासपीठावरती या आणि सागर पाटील आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी लगेच आपण व्यासपीठावरती या. टॉस करून घ्या. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 3 षटक. हेड इज अ कॉल अँड इट इज टेल. देवत संघ आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असेल. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि हरीजी पाटील यांच्या शुभ हस्ते सागर पाटील अप्रतिम गोलंदाजी आणि लाजवाब फलंदाजी करत एकतर्फी सामना आपल्या खिशात घातला. सलग दुसऱ्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकत देवत संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 18 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 18 चेंडूंचा उत्तरार्ध आपल्याला इथे पाहायला मिळेल. कोण असेल सुपर 6 ला जाणारी या भव्य शृंखलेतली पहिली टीम? नावडे की देवत? देवत टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र जय हनुमान नावडे टीमला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नावडे टीम किती धाब्यांचा लक्ष सेट करेल हे पाहणं गरजेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. विनंती करेन देवत टीम आपण देखील क्षेत्ररक्षण सजून घ्या. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच. सुपर 6 साठी कोणता संघ आज लकी ठरेल जो
एखाद्या ट्रॉफीवरती जो संघ आपला नाव कोरेल, मात्र कोणत्या संघाची हुकूमत या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नावडे टीम त्याला फाईट देवत करता. पहिला पूर्वार्ध टार्गेट किती सेट करेल नावडे संघ हे पाहणं गरजेचं आहे. चला लवकर. 3 षटकांची मॅच आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नावडे टीमची पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मयूर वाघमारे. फलंदाज महेश मात्र्यांना साहिल कानवकर. आज साईचा वाढदिवस देखील आहे. आपण त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट होत्या. पहिलाच बॉल गोलंदाज मयूर वाघमारे. पहिला बॉल हा प्रकार फुल केलाय. फटका चांगल्या पाठच्या रडार मध्ये दिशा दिली. हा फटका चाललाय बॉलच्या बाहेर 4 धावेसाठी. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौका. क्रमांक केला फलंदाज साहिल कानवकरनं. मॅच 3 षटकांची. स्वप्न पाहिलं, स्वप्न सत्यात उतरायचं, त्याच्यामुळे मेहनत करावी लागेल. 30 मेहनत मैदानाच्या आतमध्ये साहिल कानवकर करतोय. सेकंड बॉल पुश केला. क्षेत्ररक्षक थोडंसं पम्बलिंग झालं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न जिथे नकार दिला फलंदाज महेश मात्रेनं. एकच धाब्यानं समाधान. एकेरी धाब्यानं